बरं का ग, काय आपला संसार कसा वाटतो? भारी आहे तुमच्याकडे सगळं काय आहे, काहीच कमी नाही मला. फक्त एवढंच आहे की वयाचं अंतर आहे, अगं त्याच्यात काय होत नाही. त्यात काय विशेष? काहीच नाही. आणि जरी अंतर असला पण जिव्हाळ्यात तर काय अंतर वाटत नाही ना. का मी तुला जीव लावत नाही मी लावतात तुम्ही सांभाळता मला, ते भरपूर आहे. आणि काही कमी पडतं का नाही माझ्याकडून? नाही, नाही ना. कमी पडलं असतं तुम्ही राहिले असते का? अरे हो हो, हो, हो. तर आता आहे ना, आपल्याला शेताकडून चक्कर मारायचाच होता. हा जाऊ दे, आपण थोडा आराम करू हम्म. आणि काही कार्यक्रम. गणपतराव हा या या, घरी आले का? तू तू ये ना, या म्हणून बस. राम राम. नमस्कार नमस्कार नमस्कार, बसा. हा सरपंच साहेब, कसं काय येणं केलं आज? ये ना म्हणजे असं केलं हा, का जाऊ द्या, तुम्हाला या वयामध्ये बायको भेटली, आम्हाला खूप अभिनंदन वाटते. असं असं तुमचं ना सत्काराचा कार्यक्रम ठेवला आम्ही. काय म्हणता? सत्काराचा कार्यक्रम ठेवलाय, सत्काराचा. का आपल्या ग्रामपंचायत पुढे तुमचा सत्कार ठेवायचा. कारण आबा हं, एवढे आपल्या गावात जवान पोरं, सर्व्हिसला पोरं, त्यांना बायका भेटाना. हा. पण तुम्हाला बायको भेटले ना, हेच आम्ही आभारी. असं नाही नाही, तेव्हा माझ्या काही परमेश्वरानं कृपा केलेली तर आहेच. हा, पण माझ्या थोडी पुण्याची. आणि तुम्हाला परमेश्वरानं कृपा केली, गावा नाही केली, सरपंच नाही केली तुमची कृपा. हो, हं? म्हणजे सगळं कृपा झाल्या तुम्ही तुम्हाला. माग कशाला सारखं? नाही नाही, ते कसं म्हणलो तर तुमचा आहे ना सत्कार समारंभाचा कार्यक्रम ठेवलाय. तर तुम्हाला आहे ना जवळजवळ 10 फुटाचा गुलाबाचा हार आणला. गुलाबाचा हार 10 फूट डायरेक्ट. 10 फूट? बापरे, दोघांना एकच का? हा दोघा मी तुम्ही झोपले ना, हा. हारामध्ये झोपशन अशी. असं? हो हो. मग एवढा मोठा सत्कार आहे? हा हा, सत्कार लय मोठा ठेवलाय. बरं, तू ये ना, काही चहा पाणी बघ. नाही नाही, चहा ब्या काही चहा घेते नाही म्हणे. तुम्ही कधी नव्हता आले आमच्याकडे, आणते मी चहा आणते. नाही नाही, चहा नाही घेत, चहा नाही घेत. बसा बसा बसा. थांबा, पाणी का वय ना. नाही, पाणी सुद्धा आहे का तिकडं? वय तिकडं वय. पाणी सुद्धा नका. पाणी येत फिर. तू एक काम कर, स्वयंपाक बनव वय. नाही नाही, जेवायला बाहेर जायचे ना. नाही नाही, बाहेर जाऊ, पण तू जाग. हो नाही, सत्काराचा टाइम होऊन राहिले तरी वेळ नाही नाही, ते तू आपल्याला स्वयंपाक करून ठेव वय. बसले असते थोडीशी. अगं बसू नको, बस बस गप्पा करू ना. ना गप्पा करू. तू ये ना, आपला थोडा स्वयंपाक करायचा, आपल्याला स्वयंपाक करून ठेव. कधी नव्हता आले, केलं असतं काहीतरी. अगं ते खाणार नाही, ते नुसते गोरं पाहून पाहून राहिले मला ते कसं. काय होतं, जेवणाला मला भूकच नाही. आता तुम्ही काही घालसाल ना, पण मी खाऊ शकत तुम्ही बसा ना. बसू का? हा, तुम्ही बसा. तर मी जाते, जाऊ दे, करते मी स्वयंपाक. हा? बसा. हा. गणपतराव, हम्म. सुखात प्रपंच झाला तुमच्या, सुखात. सुखात सुखात. हं? हो. पण मला एक तुम्हाला एक थोडी कमतरता वाटते काय हो? एका गोष्टीची. काय हा, काय? ते तुम्हाला खर्चाचा पैसे कमी पडले असं मला वाटते. कारण तुम्ही संध्याकाळी ना, मला हे रोज लागत होता, आता कमी पडेल वाटते मला थोडं. नाही तसं काही नाही, पण आता तेव्हा जवान पाखरू आपल्या ताब्यात आलंय, त्याला वास नको यायला. हा नाही, ठीक थोडी आहे. थोडी पथ्य धरणं माझं काम आहे. आज माझी खूप तुम्हाला इच्छा झाली, खूप. हा, गणपतरावला आहे ना, आज चहा पाणी काहीतरी करावं असं वाटते. पण मग हे बघा, मी काय होतो, इंग्लिश पेटीचा वास सुरू येतो. पण कसं आहे मला. नाही नाही, गॅस कडे नाही प्यायचं, इंग्लिश प्या. तुझं पुदणार खा, वासच येणार नाही. असं का? मला अशी एनर्जी इंग्लिश हा. जेवण वाजत, जेवण येतं. पॉवर पॉवर इतका पॉवर नाही, तसा पॉवर आहेच म्हणत. नाही नाही नाही, त्याच्यात 10 पॉवर वाढून. तुम्हाला खरं सांगू का, मी त्या नशेपेक्षा ही आपल्याला आशा भेटली ना, नाही नाही, तुम्ही त्या नशाला सुद्धा धिकार दिलाय. आपली आशा आपल्या बरोबर चांगली राहावा याच्याकरता. तिचं नाव अशी. आणि तर तुम्ही घेतली ना इंग्लिश, हा, मग कशी होईल माहिती ना? खरं? हा, अशी खुशीच होईल, खुशीच. नक्की? लय पॉवर तिच्यात, लय पॉवर. मग केव्हा घ्यायची? आता ती गेली ना, आपण जाऊ पटकन. पण चपचूप तुम्हाला. पण तिला सांगायला पाहिजे ना. हा, सांगू दे म्हणा, मी चहा पिऊन झालो. हात दाखवून चहा पिऊन आलो म्हणजे सांगा. अगं सुंदरी, मी येतो जरा. ना अगं, मी जरा सरपंच बरोबर चक्कर मारून येतो. कुठं चालले? येतो हॉटेलमधून चहा पिऊन. या मग लवकर. मीटिंग आहे आमची, मीटिंग. मीटिंग का चालेल, सांग. बरं का? लवकर या. दार लावून घे. बिजी नका लावू, कुठं
जाऊ. नाही नाही, आणि दार लावून घे, हा आराम, जेवण करून आराम. हा हं? तुम्ही लवकर या. हा मी लवकर आलो. चला गणपतराव, हं. चला पाय उचलून चला. पाय उचलू. गणपतराव, सरपंच साहेब, हा मी आहे ना, तर हे सौंदर्य पाहून मला नशाची काही गरज राहिली नाही. ते मला मान्य आहे सगळ्या गोष्टी, हा. पण मग तर कसं आहे, जोडदार आहे ना, हं. त्याला खुश करायला पाहिजे थोडंफार. नाही ते तुमचं म्हणणं बरोबर आहे, चला, पण मला त्या नशाचीच गरज राहिली नाही. कारण नशा होती जीवाची दशा. हो, पण आता ह्या वयात जर असं भेटलंय, हा, हा नाही तर त्यामुळं मला काहीच नशीब फळ नशीब फळ हा. कारण किती वेळ झाला अजून आले नाही. कॉल पण करते, कॉल उचलत नाही. सरपंच ऍडव्हान्सच दिसता. कुठं घेऊन गेले काय माहिती. आत्ताच लग्न होईल, कुठं लगेच घेऊन गेले. आहे का सुंदरी घरात? आहे ना, या ना. ते कुठं गेले? आता तुला सांगतो, सगळा किस्सा सांगतो. पण मग तुम्ही सोडलं कुठं त्यांना नेऊन? तुला सांगतो खाली बसतो. सांगा ना. तू इतकी फसलेली का आयुष्यात तू एवढं कोणी मला फसू शकत नाही. म्हणजे हा, नाही नाही, असं काही नका सांगू. अरे त्या गणपतरावाला अशी एक खोड लागली, तो वर्षात बायको बदलत असतोय. नाही तुम्ही काही चावू काय? नका. असं आहे का कुठं? कुठं? वर्षात कोणी बायको देतं काय? कोण? त्यांना बायको नाही भेटत वर्षात. बरं, त्याच्या आतापर्यंत किती बायका झाल्या तुला माहिती? एकच. किती? ती पहिली झालंय त्यांचं काहीतरी, मला दुसरं केलं त्यांनी. तू 16वी. नाही, तुला काय माहितीच नाही. तुला भरोसा असं तर नाही, भरोसा जाऊन दे. 16वी बायको तू, आणि आता आहे ना तू अपेक्षा देखणी पोरगी पाहायला गेलाय तू. नाही असं अरे नाही. काय पाहतो तो नवरा केला असेल, काय काय त्याच्यापाशी? हे एवढं सगळं त्यांचं आहे. हे काय माहितीचं घर? सगळं त्यांचं आहे ना, पण ही जागा जमीन त्याने माझ्या नावावर करणार आहे. अरे जमीनच नाही देण्यावर तू तो काय करणार आहे? तुला येडच काढलं त्यानं. नाही नाही, त्यांनी दाखवेल मला सगळं. त्याचं नाही, त्याच्या भावाचं आहे. त्याचं काहीच राहिलं नाही. बाई त्यानं सगळं संपून टाकले फार. जरा डोक्यात घे, सरपंच खोटं कधी बोलत नाही. तू म्हणते ते थोडं बरं वाटतंय. पण मला काय करायचं? अबाय तू जाण जावा नाही, तू नुसकान नको व्हायला. हा, पण तू किती येडी राहिली. तुझा नवरा निवडायचा तर चांगला नवरा निवडायचा, पैशावाला निवडायचा, चांगला घरदारवाला, जमीन जागेवाला निवडायचा, चांगला पुढारी निवडायचा. अबाय माने जिडं दात आहे तिकडं चणे नाही, चणे तिकडं दात नाही, जिडं दुनी आहे तिकडं खालाच नाही, तिकडं लय तर तिकडं खालाच कुणी नाही. आता तुला सांगतो बाय, माझ्या घरी ना पेटलं तर वर्षभर येणार नाही. हा तुम्ही सरपंच आहे म्हणायला. हा. पण मग त्यांनी मला सांगेल माझ्याकडे सगळं लय मोठं सगळं तुझं होईल. 1.5 कोटी बँकेत टाकले आता सध्या. तुमचे का? 1.5 कोटी. आणि आता जवळजवळ 25 एकरचा व्यवहार चालू आहे. भाई लय मोठा व्यवहार आहे तुमचा. पर सगळं आहे, पण एक ठिकाणी दुःखी मन माझं दुःखी. काय का बरं? जाऊ द्या, रडू नका. जाऊ द्या, रडू नका. काय मला सांगा, मला सांगितलं मोकळं होईल. ते ना मला आहे ना बायको सोडून गेली. एवढं असताना का? वर गेली वर. म्हणजे वारली का? कशाबद्दल? काय म्हणजे असं कारण? नाही एकाच गेली. बाळात ते आता काय सुचून नाही राहील तुमच्याकडे एवढं सारण. तुम्हाला बायकोच नाही, पण मग यांच्याकडे आहे हो. पण अचानक असं माणूस हा करत नाही. याचं काहीच कवडीचं काही नाही. यानं बायका 16वी बायको काहीच ठेवलं नाही यानं. मला वाटतं आता खरं कारण आहे ना. 2 तास झाले तुमच्याबरोबर गेले, तसे घरीच आले नाही. मग गेले असेल कुठं बाईकडं. तू जर शहाणी बनत असेल ते 1.5 कोटी ना सगळं तुझ्या नावावर करून टाक. काय करायचं मला? काय करते ठेवून माझ्यापाशी? त्याला धनी भेटा ना कुणी, धनी नाही. पैशाला वीस टाकाला धनी भेटा ना कुणी. मग जाऊ दे, एक काम करू. चला इथून. बाय 100% खरं आहे ना. तुला आहे ना काचच्या बंगल्याच्या खाली उतरून देणार नाही. तुझ्या हाताखाली 3 बाय नेऊन रोजाना रात साफसफाई, फरशी झाडायला, फरशी पुसायला, तुला जेवण आणून द्यायला. चला मग जाऊ द्या. यांचं मला खोटंच वाटतं. बाणूस अजून आला नाही. आत्ता लग्न होईल, मग त्यांना काळजी पाहिजे. घरी आले असते ना ते. मरू त्या बेवडा आहे, दारू बिरू प्यायचं वाटतं. जाऊ दे, चला आपण जाऊ. 5.5 लाखाचं नेऊ बाथरूम बांधले. बाथरूम लय मोठं बाथरूम आहे ना. मग चला मग जाऊ द्या, विषय सोडून द्यायचा. आपण दोघं जाऊन याच्या लग्न माग लागू नको. तू शहाणे बन. मी काय तो तू विचार कर. तुला 1.5 कोटी तुझ्या नावावर करून देतो लगेच. चला मग आपण लग्न करून घ्या. असे तुम्ही मला दिसतच. मी आज चोरीला लग्न नाही करणार. मग आपण कोर्टात करू. तुम्ही देवळात केलं ना, मी कोर्टात करीन. चला ना मग पटकन जाऊन करून घेऊ. ते येतील. घराची चावी जाऊ द्या. मरते ते घर तो येणार नाही. तो गेला बाय करा दुसरी. हा ना, बघतेच आता मी भेटल्यावर. चल. मला फसवलं त्या माणसाने. जाऊ द्या. ते ना
तो जर चुकून बायको करून आला ना तुझं म्हणणं दुःखी होऊन जाईल दुःखी. त्याच्या आधीच निघून त्याच्या जाऊ, आपण जाऊ या मार्गे निघून जाऊ. दे. चला. सुंदरी काय करे स्वयंपाक करून बसली असेल माझी वाट पाहत. आता गेल्यावर जेवण करायचं. सरपंचानं वाजू मला दारू पाजली आणि पळून गेला बडबा कुठं. सुंदरी, सुंदर, अगं ए सुंदरा, कुठं गेली? इकडं पण नाही. गेली कुठं? सुंदरा, इकडं पण नाही. नाही गेली कुठं? सुंदरी, ए हे नाही. कुठे आहे मग? आहे सुंदरी. हं? कुठं गेली? आया सुंदरी, मला फोन करून पाहू दे. पण गेली कुठं? आय सुंदरी. नाही. अरे बापरे. अगं ओ दे ना मला. अगं नुसती बोल, माझं पोट भरल. कुठं पाहू तुला? सुंदरीकडे फोन आहे. हॅलो. हॅलो. वा वा वा, सुंदरीचा फोन लागला. अगं कुठं आहे तू? बाहेर आहे मी. हा, बाहेर. अगं बाहेर गेली कशाला? मी तुझी वाट बघून राहिलो. तुम्ही आता जाऊ द्या, विषय संपला तुमचा आणि माझा इथंच. काय म्हणले? तुमचा आणि माझा विषय संपला अरे इथंच. तू बोलतोय काय? हा सुंदरी. अहो तुमचा आणि माझा विषय संपला. आता मला काय फोन बिन करू नका, मला भेटू नका, माझा नंबर उडवून द्या. मी आता दुसरं लग्न केलंय. माझ्या नवऱ्याला आवडणार नाही मला कोणाचा फोन आलेला. हा, तू मला एकटीला सोडून धोकेबाजी खोटपणा करून निघून गेले हा. कुठं दुसरी बायको शोधायला, म्हणून मी सरपंचाशी लग्न करून घेतलं. अगं तुझ्याशिवाय मी गटकावर जगू शकत नाही. जगले तुम्ही. आता गेले होते सरपंचाबरोबर दुसरी पोरगी पाहायला, मला माहिती आहे. तुमचे 16 लग्न झालेले आणि तुमच्या नावावर काहीच नाही. भिकारी एकदम तुम्ही. मी आता सरपंचाशी लग्न केलंय. आता आम्ही दोघं चालले हनुमूनला. एवढं एवढं इस्टेट टाकून तू सरपंच गेली? सरपंचाची भारी इस्टेट आहे, अजून डबल इस्टेट आहे. सरपंच आहे म्हणायला. अगं ते सरपंच का ते सडेल पंच आहेत. नाही. माझा ऐक, हा. तू वापस ये, सगळं तुझ्या नावावर करून देतो. नाही आता माझा झालाय विषय संपला तुमचा. माझा काही विषय घेऊ नका. माझा चांगली पोरगी पाहून लग्न करून घ्या. आता मी जगू शकत नाही तुझ्याशिवाय. ठेवा आता फोन. मी ठेवते. कट करा. अरे बापरे. सुंदरी, सोडून गेलीस. आपला परपंच अपुरा राहिला. हं, तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत ग. हं, काय केलंय देवानं? नाही तर सुंदरी मला बायकोच भेटायला नव्हती पाहिजे ना. आणि अशी भेटली तर ती माझ्या काळजात रुतून बसल्यासारखं वाटते. काय करू? सरपंच, माझ्याबरोबर डाव केलास आणि तूच म्हणत होता का तुला जवान बायको भेटली कशी? याचा वचपा तू काढला. बघतो, जरी मी आत्ता मेलो तरी भूत होऊन का होईना, पण तुझा पिच्छा मी सोडणार नाही आणि तिच्याबरोबर तुला सुखानं संसार करून देणार नाही. हे लक्षात ठेव सरपंच. लागलो तुझ्या कामाला. मी तुझा पाठलाग केल्याशिवाय राहणार नाही सरपंच. कुठं शोधणार आता? पण काहीतरी करणार. सरपंचाला शोधणार, मारून टाकणार असं मारून सरपंचाला मी. मला दारू पाजून इंग्लिश पेल्यावर म्हणजे लय भारी नशे येतील, लय इंटरेस्ट येतो बायकोबरोबर झोपायला. असं खोटं नाटक करून मला दारू पाजून माझ्या बायको बरोबर लग्न केलं. पाहतो तुझा बेत मी आता. कुठं जर लपशील तू माझ्या तावडीतून येतो.